तळल्यानंतर अगदी दुप्पट फुलणाऱ्या पांढरा शुभ्र खुसखुशीत आणि कमी तेलकट साबुदाणा बटाटा चकल्या अगदी प्रमाणबद्ध पद्धतीने कुठलेही गरम पाणी न वापरता किंवा न शिजवता अगदी सोप्या पद्धतीने कशा बनवायच्या ते आज आपण बघणार आहोत। नमस्कार मंडळी, मी रुचा आपणा सर्वांचे खमंग खानदेशीमध्ये मनापासून स्वागत करत आहे। चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला। साबुदाणा बटाटा चकली करण्यासाठी सर्वप्रथम इथे घेतलेला आहे 1 किलो साबुदाणा। हा साबुदाणा मी एका कपड्याने स्वच्छ असा पुसून घेतलेला आहे। साबुदाणा घेताना नेहमी तो चांगल्या कंपनीचा घ्यायचा आहे, त्यामुळे आपल्या चकल्या बिघडणार नाहीत, त्या खूप छान खुसखुशीत अशा होतात। बरेचदा काय होते, जेव्हा आपण साबुदाणा चकली तळायला घेतो तेव्हा ती साबुदाणा चकली आतमध्ये कच्ची राहते आणि व्यवस्थित फुलत सुद्धा नाही। जेव्हा आपण चावतो तेव्हा आपल्याला साबुदाणा कच्चाच राहिल्याची जाणीव होते। असे होऊ नये म्हणून एक टिप या ठिकाणी मी आपल्यासोबत शेअर करत आहे। त्यामध्ये काय करायचं आहे, हा साबुदाणा घ्यायचा आहे, थोडा थोडा करून मिक्सरमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि त्याचे जाड मोठे असे तुकडे करून घ्यायचे आहेत किंवा त्याला भरडून घ्यायचं आहे। असे केल्यामुळे काय होते, जेव्हा आपण चकली तळायला घेतो तेव्हा ती अगदी हलकी होते, सर्व बाजूने छानपैकी फुलते आणि कुठेही साबुदाणा आपला कच्चा राहत नाही। साबुदाणा मिक्सरमध्ये भरडून घेतल्यानंतर आपण बघू शकता आता साबुदाण्याचे काही छोटे आणि मोठे असे तुकडे झालेले आहेत। काही साबुदाणा आपल्याला या ठिकाणी अख्खा सुद्धा दिसत आहे। अशाच पद्धतीने आता आपल्याला संपूर्ण साबुदाणा भरडून घ्यायचा आहे। आता भरडलेला साबुदाणा आपण एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेणार आहोत। आज आपण जी साबुदाणा बटाटा चकली करणार आहोत त्यामध्ये आता आपण तिखट, मीठ आणि जिरे हे अगोदरच ऍड करून घेणार आहोत। त्यासाठी मी तुम्हाला तिखट मिठाचे प्रमाण सांगत आहे। त्यासाठी सर्वप्रथम मी घेतलेले आहे 2 चमचे हिरव्या मिरच्या वाळवून तयार केलेले तिखट। हे खूप छान झणझणीत असं तिखट आहे, त्यामुळे चकल्या खूप चविष्ट अशा तयार होतात। त्यानंतर घेतलेला आहे चवीप्रमाणे मीठ आणि 2 चमचे जिरं। हे जिरं आता आपण मिक्सरमध्ये भरडून घेणार आहोत। मिक्सरमध्ये आता आपण जिरं घालून घेऊया आणि त्याची छानपैकी अशी भरड तयार करून घेऊया। हे बघा, आपली आता भरड या ठिकाणी रेडी झालेली आहे। आपल्याला हवे असेल आपण अख्खे जिरे सुद्धा घालू शकता। भरडला साबुदाणा आता एका पातेल्यामध्ये आपण काढून घेतला आहे। त्यामध्ये आता क्रमाक्रमाने आपण तयार केलेले तिखट, त्यानंतर भरडलेले जिरे आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहोत आणि सगळं छान एकजीव करून घेणार आहोत। असे केल्यामुळे काय होते, जेव्हा आपण साबुदाणा भिजत घालतो तेव्हा या सगळ्या पदार्थांची चव त्याच्यामध्ये खूप छान अशी मुरते आणि चकल्या आपल्या अधिक अशा चविष्ट तयार होतात। आपल्याला हवे असेल आपण दुसऱ्या दिवशी सुद्धा हे ऍड करू शकतात, परंतु ह्या पद्धतीने केलेल्या चकल्यांची चव फार अधिकच मस्त चविष्ट अशी होते। तुम्ही जरूर एकदा नक्की ट्राय करून बघा। साबुदाणा बटाटा चकली करण्याच्या आदल्या दिवशीच म्हणजे संध्याकाळी 6 ते 7 वाजेला आपल्याला साबुदाणा व्यवस्थित पाण्यामध्ये भिजत घालायचा आहे। त्यासाठी आता मी साबुदाणा पाण्यामध्ये भिजत घालत आहे। त्यामध्ये पाणी टाकून घेत आहे। पाणी अगदी व्यवस्थित आपल्या साबुदाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहे। मी तुम्हाला ml मध्ये सुद्धा त्या पाण्याचे प्रमाण सांगणार आहे। आता यामध्ये आपण जवळजवळ 1.5 लिटर पाणी 1 किलो साबुदाण्यासाठी टाकून घेतलेले आहे। हे प्रमाण आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचे आहे। तसेच या ठिकाणी मी पेराचे सुद्धा प्रमाण दाखवत आहे। हे बघा, आपले जे बोटाचे पेर आहे त्याचे पाऊण पेर या ठिकाणी वरती पाणी आलेले आहे, म्हणजे जवळजवळ 1 सेंटीमीटर पाणी या ठिकाणी वर आलेले आहे। ह्याच पद्धतीने ह्याच मोजमापाने आपल्याला सुद्धा पाणी टाकून घ्यायचे आहे। हे बघा, 1 किलो साबुदाण्यासाठी आपण 1.5 लिटर पाणी किंवा 1 सेंटीमीटर वरती येईल असे पाणी आपण टाकून घेतलेले आहे आणि रात्रभर हा साबुदाणा आपण भिजत घालून घेणार आहोत। दुसऱ्या दिवशी सकाळी आपण बघू शकता साबुदाणा किती छानपैकी मस्त असा फुलून आलेला आहे। पाण्याचे अगदी योग्य प्रमाण झालेले आहे। मस्त साबुदाणा आपल्या ठिकाणी भिजून रेडी झालेला आहे। आपण आदल्या दिवशीच मिरचीची पावडर आणि जिरे पावडर यामध्ये टाकून घेतल्यामुळे ऑलमोस्ट आपले साबुदाणा बटाटा चकलीचे जे रवण आहे ते ऑलमोस्ट या ठिकाणी रेडी झालेले आहे। पुढे आता आपण भिजवलेल्या साबुदाण्यामध्ये उकडलेले बटाटे टाकून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे 1.5 पावशेर म्हणजे 375 ग्रॅम उकडलेले बटाटे या ठिकाणी घेतलेले आहे। आपल्याकडे जर काही मोजमापाचे साहित्य नसेल तर आपण या ठिकाणी थोडा अधिक बटाटा घेतला तरी सुद्धा या ठिकाणी चालू शकेल। एका मोठ्या परातीमध्ये मी या ठिकाणी जो साबुदाणा आपण भिजवून घेतला तो मोकळा करून घेतलेला आहे। बटाटे सुद्धा या ठिकाणी मी किसून घेतलेले आहे। हे दोघंही आता आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहोत। थोडा जोर लागणार आहे आपल्याला हे सगळं मिक्स करायला, पण व्यवस्थितपणे आपण ह्याला मिक्स करून घ्यायचे आहे। व्यवस्थितपणे मिक्स केल्यानंतर आपण बघू शकता आता साबुदाणा बटाटा चकलीचे हे जे मिक्सचर आहे किंवा हे आपले रवण आहे हे या ठिकाणी रेडी झालेले आहे। अगदी कुठलेही गरम पाणी आपण यामध्ये वापरत नाही किंवा कुठेही याला शिजवत नाही, तरी सुद्धा आपल्या चकल्या अगदी खुसखुशीत आणि आतपर्यंत अशा मस्तपैकी छान अशा तळल्या जातात। आता आपण हे साच्यामध्ये भरून याची चकल्या करून घेणार आहोत। चकला काढण्यासाठी मी एक स्टीलचा साचा घेतलेला आहे। त्यामध्ये मी चकलीची चकती सुद्धा बसवून घेतलेली आहे। आता हा साचा आपण ओपन करून घेऊया। त्यामध्ये आता आपण जे मगाशी तयार केलेले जे रवण आहे चकलीचे ते आपण थोडेसे परातीमध्ये काढून घेणार आहोत आणि थोडासा पाण्याचा हात लावून ज्या पद्धतीने आपण भाकरीचे पीठ मळतो त्याच पद्धतीने आपल्याला याला सुद्धा मळून घ्यायचे आहे किंवा चुरून घ्यायचे आहे। असे केल्यामुळे काय होते की आपण जी चकली करतो ती अगदी छान हलकी होते आणि छान खुसखुशीत तयार होते। आजपर्यंत सुद्धा ती व्यवस्थितपणे तळली जाते।
आता हे बघा, ह्या पद्धतीने आपण लांबट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि साच्यामध्ये व्यवस्थितपणे स्टेप बाय स्टेप तो भरून घ्यायचा आहे। आणि साचा या ठिकाणी आपला बंद करून आपण चकल्या काढून घेणार आहोत। चकल्या आता आपण गाळायला घेऊया। त्यासाठी मी खाली चादर अंथरून घेतलेली आहे, त्यावर प्लास्टिकची शीट टाकून घेतलेली आहे। आपल्याकडे जर पोते असतील तर त्या पोत्यांवर सुद्धा, पोत्यांची जी आतली बाजू असते, तांदळांच्या पोत्यांची आतली बाजू, त्यावर सुद्धा चकल्या खूप छान अशा गाळल्या जातात आणि पटापट अशा निघतात। त्यामुळे जर आपल्याकडे पोते असतील प्लास्टिकचे, आपले तांदळाचे पोते, त्यावर आपण ह्या गाळून घ्यायच्या आहेत, त्या खूप छान अशा निघतात। हे बघा, आपली एकही चकली या ठिकाणी आपण चकली गाळत आहोत, परंतु एकही चकली या ठिकाणी तुटत नाही आहे। एकतर साबुदाण्याची क्वालिटी चांगली पाहिजे म्हणजे ही चकली तुटत नाही, आणि पाण्याचे प्रमाण सुद्धा व्यवस्थित झाले पाहिजे। आपले पाण्याचे आणि बटाट्याचे प्रमाण अगदी व्यवस्थित आहे, त्यामुळे आपली चकली कुठेही या ठिकाणी तुटत नाही आहे। खूप छान अशा पांढऱ्या शुभ्र आपल्या चकल्या दिसत आहेत, आपण बघू शकता। आता ह्याच पद्धतीने आपण संपूर्ण सगळ्या चकल्या व्यवस्थितपणे गाळून घेऊया। बघा किती मस्त सुरेख अशा आपल्या चकल्या छानपैकी पडल्या आहेत, कुठेही या ब्रेक झालेल्या नाहीत। खूप छान मस्तपैकी पांढरा शुभ्र रंग या चकल्यांना आलेला आहे। 2 दिवस छानपैकी ही चकली मी आता कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतलेली आहे आणि आता आपण बघू शकता किती छानपैकी सुरेख अशी चकली आपली या ठिकाणी तयार झालेली आहे। आपल्याकडे जर ऊन नसेल तर आपण या ठिकाणी सावलीमध्ये फॅनच्या खाली सुद्धा ही चकली वाळवू शकता। यामध्ये आपण जी चकती वापरणार आहोत चकलीची थोडीशी अशी बारीक घ्यायची आहे, म्हणजे आपली चकली फॅन खाली लवकर वाळेल। एअरटाईट कंटेनरमध्ये अगदी 2 वर्ष खूप छानपैकी मस्त अशी राहते। आता ही चकली आपण तळून बघूया। तेल छानपैकी असे कडकडीत गरम झालेले आहे, त्यामध्ये आता आपण चकली टाकून बघूया। बघा किती छान मस्त सुरेख अशी आपली चकली अगदी पटकन वर आलेली आहे, शिवाय पांढरी शुभ्र आणि दुप्पट फुललेली आहे। याचा अर्थ असे की आपली चकली अगदी खुसखुशीत आणि आतपर्यंत छानपैकी तळली गेलेली आहे। पुन्हा एकदा तळून दाखवते। हे बघा, चकल्या किती मस्त अशा फुलत आहेत। तुम्ही सुद्धा ही रेसिपी जरूर ट्राय करून बघा। दिलेल्या सगळ्या टिप्स फॉलो करा, म्हणजे तुमच्या सगळ्या चकल्या अशा छानपैकी मस्तपैकी तयार होतील। तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा। आपण बघू शकता किती छान पांढऱ्या शुभ्र अगदी दुप्पट फुलेल्या आपल्या चकल्या या ठिकाणी तळून रेडी आहेत। अगदी कमी तेलकट अशा चकल्या आपल्या उपवासाच्या आणि अगदी चविष्ट अशा झालेल्या आहेत। तुम्हाला आजची माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तसेच माझ्या चॅनल खमंग खानदेशीला नक्की सबस्क्राईब करा, बाजूची घंटी सुद्धा दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या सर्व रेसिपीज तुमच्याकडे सर्वप्रथम पोहोचतील। अशाच छान छान आणि मस्त रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया खमंग खानदेशीच्या पुढील भागामध्ये। धन्यवाद।